रंगावर बिल्ला. तरी ते मेगा फायनल मॅच जारी होईल. चला काळ्याचं कीर्तन दशरथ पाटीलचं पुण्यात जॉईंट असतील. सचिन ठाकूर धोतुमचे आमचे पाकार आहेत, त्यांना विनंती असेल आपण सुद्धा यायचे. आपल्या मनापूर्वक स्वागत. तर निश्चित सन्माननीय समालोचक दशरथ दादा पाटील करावे यांचा आपण सन्मान करूया. त्यानंतर आमचे समालोचक मित्र दशरथ पाटील सर करावे यांचा तुम्ही आवाज ऐकला. हास्याचे फवारे, हास्य सम्राट समालोचक. आज त्याने भरपूर खुश केलं सर्वांना. काही संघाने त्यांनी उपमा दिली अबॉर्शनची आणि काय ते शब्द रचना होते त्यांची जबरदस्त. पाहण्यासारखं होतं आणि ऐकण्यासारखं होतं. दोन सामने अटीतटीचे झाले. तिथे आपण नितलस तुतारीचा बेधुंद करणारा आवाज नितलस आणि चिंद्रन धुतुम हे दोन सामन्यामध्ये त्यांचा जबरदस्त आणि भारदस्त आवाज इथे ऐकायला मिळाला. तर सन्मान्य नगरसेवक विजयदादा पाटील यांच्याकडून कमेंट्री बॉक्ससाठी तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नगरसेवक विजयदादा पाटील. फायनलचा सामना आहे आणि दशरथ दादा पाटील तुमची डिमांड वाढली. आता दशरथ दादा पाटीलची डिमांड प्रेक्षकांना नेहमी पब्लिक डिमांड असतात ते. थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सर. वलभ याचसाठी केला होता ठास की शेवट अगदी गोड व्हावा आणि अगदी हा गोडवा पाहायला मिळतो. साई चषकाचा हा गोडवा पाहायला मिळतो तोंडरेकरांचा. कारण परी 11 साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित साई चषकाची मैफिल अथांग महासागरावर अवतरले. क्रिकेटचं हे भव्य दिव्य तारांगण. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आमच्या आयोजकांकडून आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून मनपूर्वक शुभेच्छा. आणि अगदी अजिंक्यपद जिंकण्यासाठी दोन्ही संघ आता आतुर आहेत. कारण दोन्ही संघ चतुर आहेत, दोन्ही संघ टॅलेंटेड आहेत, दोन्ही संघ चाणक्य आहेत. आणि दोन चाणक्य संघांमध्ये बिग बॅटल मेगा फायनल कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील पीटी सर. क्या बात आहे. तोंडरे संघाला सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक विजयदादा पाटील यांच्याकडून 500 रुपये प्रत्येकी फलंदाजाला दिले जातील. एक षटकार 500. अंतिम लढत मेगा फायनल याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा आणि शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला धुतुम संघ, एकेकाली धुतुम संघ स्पर्धेतून बाहेर चालला होता, त्यांना दुसरीकडे खेळायचं होतं. हा संघ परत आला आणि फायनल मध्ये पोहोचला. मला वाटतं स्पर्धा कधीच संपन्न झाली असती, परंतु हरकत नाहीये. धुतुम संघ पुन्हा गोल्डन चान्स. आकाश पाटील हेड विकेट. स्टंप वरती बॅट लागले. प्लेट ऑन. फलंदाज बाद. अगदी हिट विकेटचा शिकार ठरले. आकाश पाटील बंटीला मात्र माघारी जावं लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असताना प्रणित ठाकूर अगदी अतिउसळीचा चेंडू त्याच्यावरती चपराक लगावण्याच्या नादामध्ये अगदी हिट विकेटचा शिकार ठरलाय बंटी. पहिला मोहरा गारत, पहिला दे धक्का आणि या झटक्यातून सावरत पुढे वेगवान धावसंख्या प्रस्थान करण्यासाठी एक आगलं वेगळं गणित साध्य करण्यासाठी अगदी सुनीत पाटील बबल्याचा आता वापर केलाय टीम तोंडरेनं. गोल्डन डक शून्यावरती बाद झालाय आकाश पाटील. आता कॅप्टन आलाय सुनीत पाटील. खूप चांगला फलंदाज आहे. सुनीलने मागील सामन्यामध्ये मोकाशीपाडा विरोधात 14 बॉल 33 धावा त्याने काढल्या. त्यानंतर 1 धाववरती तो देखील पहिल्या सामन्यामध्ये खेळला होता. नावडे विरोधात तो 11 धावावरती खेळला. चांगले रेकॉर्ड आहे सुनीत पाटीलचे. बबल्या नावाने प्रसिद्ध खेळाडू. अतुल शेठ पाटील टिटवे आणि बादल वैलाचे मालक आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 आणि विजयदादा पाटील यांच्याकडून 500. टोटल 1500 एका षटकारासाठी. तोंडरेच्या बॅटरसाठी काय पारितोषिक आहे रोशन. सुवर्ण संधी समोर पाहायला मिळतो. बबल्या एक दिवसाची हजेरी निघेल हे गणित सुद्धा मांडलं.
मच्छिंद्र पाटील यांनी लगेच काय त्यांचा माइंड चालतो जणू काय संगणक. पैशांच्या बाबतीत त्याचा माइंड नेहमीच चालतो आणि ते कॅल्क्युलेटर आहे त्याचे डोकं म्हणजे कॅल्सी. आणि व्यावसायिक आहेत ते. आता त्या चिठ्ठ्या देखील विकणार होते ओल्ड चिठ्ठ्या डिस्काउंटवरती. कोण घेईल तुमच्या चिठ्ठ्या? मागच्या वर्षी पण आमचे 200 गेले, आताही 200 गेले. 400 लॉसमध्ये आहोत. आम्ही कुठल्याच स्पर्धेमध्ये लॉसमध्ये जात नाही. इथे लॉसमध्ये जावं लागलं. ही तुमची स्पर्धा आहे, हरकत नाही आहे. 387 चिठ्ठ्या लॉसमध्ये गेल्या. 13 प्रेक्षकांना पारितोषिक मिळालं. सर्वांचा मी आभार व्यक्त करतो ज्यांना बाईक मिळाली, बायसायकल, शूज आणि टी शर्ट. गोलंदाज पाहतो प्रणित ठाकूर. अगदी आक्रमकतेनं गोलंदाजीचा त्याचा वावर आहे. गोलंदाजी पावर आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान ही साध्य केली जाते. प्रवीण अजूनपर्यंत प्रत्येक स्टँड हा खचाखच भरले हे आपण कुठेच पाहत नसतो. इथे पाहतो डे नाईट स्पर्धा जरी असली परंतु आज फायनल आहे त्यामुळे 1:29 झालेत. त्यामुळे हा सामना आणि पारितोषिक पाहिलं तर 2:30 वाजतील मला वाटतं कदाचित. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. तोंडरे गाव संपूर्ण आहे आमच्यासोबत. बाची कडा मागे झेल बाद. फलंदाज सूरज 0वर बाद. गोल्डन डक 2 बॅटर 0वर बाद. जरीत रोशन. मेगा फायनल आहे इतर परंतु त्या तळ टोकून बसावं लागेल ते म्हणजे बबल्या सुनीत पाटीलला. अगदी 2 फलंदाजांना स्वस्तात माघारी परतवले. अगदी भोपळीने फोडता आकाशला माघारी जावं लागलं. आता काढू बाद होतोय सूरज पाटील. तोही अगदी गोल्डन डकचा शिकार ठरलाय. अगदी एकच धाव गुणतालिकेवरती ते पाहायला मिळते. आता धावसंख्येच्या माध्यमातून रोषणाई प्रस्तावित करावी लागेल. बेधुंद करणारी कामगिरी ही साध्य करायची आहे. ज्या दर्जाचा आपण बेधुंद करणारा आवाज तुतारीचा पाहिला आमच्या दोन्ही तुतारी वादकांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. रिलीज स्प्रे घेऊन जा तिथे केलाडूला गरज असेल तर. अतुल शेठ पाटील यांचा लक्की नंबर आहे 5578 आणि हे कॅश प्राइज आहे षटकार हॅट्रिक साठी 5578. वा क्या बात आहे. बक्षिसांची खैरात. भावा दम लागतो आमच्या बादलला हरवायला. महाराष्ट्रामध्ये बादल आणि टिटवीचा ठणका पाहतो. अतुल शेठ पाटील, आशिष शेठ पाटील यांची ख्याती आहे आणि त्या ख्यातीचा हा दर्जेदार फटका येतोय. हा शानदार चौका. अतुल शेठ पाटीलचा स्टँड ज्या दिशेकडे तिकडेच बॉल मारलाय. 4 रन चौकार. या चौकाराने धावांचं अंतर थोडं पुढे जाणं. धाव फलकावरती आपण पाहतोय 5 धावा. 2 गडी बाद. टीम परी 11 राधाकृष्ण तोंडरे संघ यावर्षी या नाईट रजनीमध्ये या सीझन मध्ये दुसऱ्यांदा चषक उचलण्याचा मान तोंडरेकरांना मिळाला आहे. या अगोदर देवीचा पाडामध्ये तो मान मिळाला होता परंतु मला वाटतं या सीझन मध्ये दोतुम संघ पहिल्यांदा नाईट रजनीमध्ये या सीझनचा चषक उचलणार कदाचित. नक्कीच दोन्ही संघांनी अगदी एक विख्याताचा खेळ हा साध्य केला आणि त्यानंतर अगदी मेगा फायनल पर्यंत दोन्ही संघ इथे दाखल होत आहेत. सुपर 12च्या लढती चांगल्या दर्जाच्या जिंकल्या. मातबर संघांना परास्त केलं. या स्पर्धेमध्ये 291 चौकार, 260 षटकार. अगदी बाउंड्रीज पाहतो. एक जबरदस्त लाईव्ह प्रक्षेपणचं कार्य एक्युरा इव्हेंट्स आणि त्यानंतर आमचे जतीन सर गोंधळी उसाटणे. 291 260 कॅल्क्युलेशन चौकार षटकारांचा स्क्रीनवर पाहिलं ऑन स्क्रीन. 5 वरती 2. मॅचचा संपूर्ण जो भार आहे कारभार आहे तो सुनीत पाटीलच्या खांद्यावरती आहे. त्याला इथे खेळावं लागेल. तो भन्नाट फॉर्म मध्ये देखील आहे. पंच स्पीडअप करायचं बघा. खेळाडू फायनल कोण होणार फायनलचा मानकरी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. तोंडरेकर मैदानाच्या चारही बाजूला सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं गावचं आहे मैदान. त्यांचा संघ खेळतोय आणि तेच देखील आयोजक आहेत. स्क्वेअर कटचा फटका पॉइंट कडे आहे. डीप मध्ये फिल्डर कव्हर नाहीये त्यामुळे थ्रो नाही केला. फक्त एकच धाव मिळेल आणि आता देखील प्रचंड गर्दी तुम्हाला प्रेक्षकांची पाहायला मिळते. रोशन काल आपण फायनल पाहिली उसाटण्यामध्ये देखील एकनाथ माली साहेबांचा ऑर्केस्ट्रा होता आणि प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आपण तिथे देखील पाहिली. नक्कीच कारण बैलगाडा शर्यत आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि या प्रत्येक खेळामध्ये तुफान प्रेक्षकांची गर्दी असते. स्क्वेअर कटचा देखना फटका रोषणाई प्रस्तावित केली जाते. चांगली फिल्डिंग आहे आणि फलंदाज आक्रमकतेने खेळतो. नाव आहे रोशन पाटील. अगदी 4थ्या क्रमांकावरती ज्याची वर्णी लागली आणि या फलंदाजाला अटके पार झेंडे इथे रोवणं हे तितकंच गरजेचं आहे. फर्स्ट इनिंग
प्रोजेक्ट स्कोअर 22 बनवू शकतात, परंतु 8च धावा झाल्या, 2 विकेट, 1.2 ओव्हर. गोलंदाजीसाठी सिद्धेश ठाकूर आलाय. परेश ठाकूर ऑपोजिटमध्ये बॅटिंग करणार, त्यामुळे तोंडरे संघाला देखील माहिती आहे परेश निलेश हे जर फलंदाज असतील तर इथे तुटून पडावं लागेल रोशन पाटीलला. RP 6 वरती तो खेळतोय. बॅटची कडा एका हाताने पकडलाय झेल, जस्ट लाईक ऍपल कॅच. बॅटर आउट. RP गोज टू डग आउट. धाकड धाकड जाईल पाहिलं रोशन पाटीलचं यष्टांच्या मागे चांगलं यशी रक्षण इथे साधलं जातं स्वतः संघनायक निहाल पाटील. एक कमालीचं झेल त्याच्या माध्यमातून पकडला गेला, जिथे झटका लागला. तिसरा खेळाचं पहिलं पूर्वार्ध प्रगती पथावरती आहे आणि नवीन खेळाडू पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. अधिविश्वास पाटील फलंदाजीच्या बोल्यावरती, त्यालाही चांगला खेळ करायचा, परंतु दुतुम संघाचं कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद गोलंदाजी. दुतुम संघाचे प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आलेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी लांबून हा संघ बिलॉंग करतो आणि आपल्या पाठीराख्यांच्या जोरावरती तो सामने जिंकतो आणि त्या जो खेळ राहिलाय तोंडरे संघाचा, कारण त्यांचे प्रेक्षक आज मोठ्या संख्येने आले. खचाखच संपूर्ण 4 स्टँड इथे भरताना पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांच्या प्रेमाखातीर प्रेमापोटी या दोन्ही संघांचा खेळ तितकाच बहरलाय. आदिनाथ पाटील आलाय. तोंडरे एक्सप्रेस हेलिकॉप्टर मारायचा होता, परंतु निहालचा एफर्ट बघा. निहाल विकेट किपर धडपडतोय, एका हाताने त्याने आता झेल पकडला होता. 100% कमिटमेंट. फायनल आहे. एक वेळ अशी होती की दुतुम संघ स्पर्धेतून बाहेर चालला होता, त्याने 3रा क्रमांक स्वीकारला होता. टॉस करण्या अगोदर तो आला आणि आता फायनल देखील खेळतोय. नशीब देखील चांगले आहेत. सिद्धेश ठाकूर 9 वरती 3 बॉल तयार. सिद्धेश ओ गुड बॉलिंग. यावली पंचांचा बोट आकाशामध्ये, फलंदाज बाद आहे बघा. बॅटकट होती रोशन आणि पंचाने बोट आकाशामध्ये केले. निहालचे विकेट किपिंग तुम्हाला पॉवरफुल पाहायला मिळते. सध्या त्यांनी चांगले झेल पकडलेत. अगदी सुनीत पाटीलला माघारी जावं लागतं. अगदी झटका क्रमांक 4 लागतायत. 4 फलंदाजांना माघारी पडतवले. इतकी दमदार कामगिरी इथे पाहायला मिळते. वाघ आले. दशरथ पाटील सर हांडी भांडी हो सगळी फोडली वाटतं. आज त्यांनी खूप मजा आली. आज त्याने अबॉर्शन केले आणि काय काय ते म्हटले कॉमेंट्री मध्ये, आणि जबरदस्त त्यांनी सांगितलं की क्रिकेटमध्ये सेलिब्रेशन लवकर करू नका. कारण प्रवीण आपण सुद्धा खूप लकी, कारण काल होते कवी गायक सम्राट एकनाथजी माली केवाले, आज आहेत हास्य सम्राट दसरजी पाटील करावे, आणि उद्या आपल्यासोबत बाबू मात्रे देवीचा पाडा डोंगराचा पाडामध्ये. ऑन साइडला समोर मारलाय, गॅप मध्ये बॉल, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर, क्लिअर बॉल, बॅनर हिट, सीमा पार 4 रन, चौकार राकेश पाटील. आक्रमकतेने फटका खेळलाय, आक्रमण चढवलंय राकेश पाटील. येता क्षणी पूर्णपणे आग ओकतोय. आग ओकणारी फटकेबाजी त्याला साध्य करायची आहे आणि अगदी पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा आता पुढे कासव छाप पद्धतीनं पुढे मार्गस्थ होत आहेत. 4 गडी बाद, एकूण धावा 13. 40 गाठावी लागेल तोंडरे संघाला. 40 गाठली तर चांगले प्रयत्न होतील, फायनल मध्ये चॅम्पियन बनण्यासाठी चांगले एफर्ट दाखवता येतील गोलंदाजांना. आणि त्या 40 धावांचा आकडा मिळवण्यासाठी अजूनही 27 धावांची थोडीफार गरज आहे. 2 ओव्हर 13 वरती 0. प्रमोद पाटील तोंडरे क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष, आज आहे त्यांचा वाढदिवस. आणि वाढदिवस जरी असता तरी मला वाटतं नॉनव्हेज त्यांनी बंद केलाय, प्रॉपर व्हेज आहेत ते. आणि खूप आनंद व्यक्त केला प्रमोद पाटीलने आज. आणि खास करून त्याचे मित्र समालोचक दशरथ पाटील सरने त्यांची आगल्या वेगळ्या भाषामध्ये वाहवा देखील केली आज. नक्कीच योगी स्टाईल. 4 गडी बाद 13. अगदी हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ तितकीच ताकद वापरतील. आणि समीप गटिका नवे आव्हान पेलण्याची वेटन ऑच म्हणत गुप्त खलबते करण्याची. अगदी ही खलबते खूप वेगळी आहेत. इथे जिंकण्यासाठी खलबते चांगली आखली जात आहेत आणि अंतिम टप्प्यामध्ये उत्तरार्धामध्ये एक रंगत जंगत पाहायला मिळेल. मच्छिंद्र पाटील किती नशिबाने बघा या वर्षी, कारण त्याचा तोंडरे संघ दुसरा किंवा पहिला क्रमांक जिंकणार. 400 चिठ्ठ्या विकल्या, एक चिठ्ठी 200 रुपयाला. 400 चिठ्ठ्यांच्या 80,000 होतात. बाईक होती 50,000ची, राहिले 30,000. आणि इथे आयलरी कॅश प्राइज. कॅल्क्युलेशन बघा. फुलटॉस, लवर फुलटॉस बॉल ऑन साइडला, दमदार चौकार. प्रॉपर बिझनेस माइंडेड खेळ होता.
अगदी आपण हिशोबच सादर केला, कारण कारण ते उद्योग जगतातील एक मोठं नाव आहे. अगदी लहानपणापासून उद्योग जगतामध्ये त्यांची उंच भरारी आहे आणि सध्या सगळीला एक त्यांची दमदार कामगिरी. पण इथे आल्यानंतर कुठल्या प्रकारे टेन्शन नसतं, कारण खेळीमेळीचं वातावरण त्यांच्या माध्यमातून प्रस्तावित केलं जातं, असे कुठंच पाहत नसतो आम्ही. आणि मागच्या वर्षी देखील हेच घडलं. अगदी सासूबाईंना ती बाईक मिळाली आणि ती साई तो त्यांचा पुतण्या होता, त्याला देखील त्यांनी नातू होता, नातूला देखील ते कॅश प्राईज दिली 40,000ची आणि सामना देखील 38-30 झाले. मागच्या वर्षी देखील मच्छिंद्र पाटीलचा एफर्ट चांगला होता आणि या वर्षी देखील एकमेव आयोजक मच्छिंद्र पाटील रोशन, त्याच्या कपाळावर कधीच आठ्या नसतात, नेहमी हॅप्पी आणि असंच जगणारं व्यक्तिमत्व. नाही तर काही आयोजक टेन्शन 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 असतं, मोठं आर्थिक भांडवल त्यांना उभं करावं लागतं. पहा इथे स्वतःची रॅलिंग आहे, स्वतःच्या लाईट्स आहेत, स्वतःचं टावर आहे, वायर त्यांचे आहेत, फक्त लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी आणायची बाकी आहे. क्या बात आहे. आणि ते पण आणतील. आणि मच्छिंद्र पाटील म्हणताना आपण रोशन अनेक आयोजक पाहतो, शेवटला ते म्हणतात पाहुणे आले नाही, देणगी जमा झाली नाही, भांडवल कमी आहे, त्यामुळे यावेळी थोडं ऍडजस्ट करा. अंपायर कॉमेंटेटर ऍडजस्ट करतात कुठे कुठे. मच्छिंद्र पाटीलचं असं नाहीये वन मॅन शो. नक्कीच, कारण एक चांगली भूमिका असते. अगदी इव्हेंटमेंट मॅनेजमेंटला लाजवेल ही असं त्यांचं अगदी बारकाव्याने लक्ष असतं आणि त्यांच्या सहसाथीनं जे काही सहआयोजक आहेत यांची प्रचंड मेहनत, त्यांचे बंधू विजयजी पाटील असतील, कर्याजी पाटील असतील, महेशजी असतील, यांचे कौतुक रास्त. आणि रंगा बिल्लाने शाळेमध्ये जेवढा अभ्यास केला नाही तेवढ्या 400 चिठ्ठ्या लिहिण्यामध्ये अभ्यास केलाय. ते विचार करा, कधी पेन हातात घेतला नाही त्याने 400 चिठ्ठ्या लिहिल्या लकी ड्रॉच्या. नक्कीच एमपीसी युपीसी अगदी तलाठी झाले असते, ग्रामसेवक झाले असते, परंतु इथे चांगली भूमिका रोखून धरले, थांबवले. गुड बॉलिंग, अटॅकिंग बाना परेश ठाकूर ऑन फायर. ज्या खेळाडूचा आपण वावर पाहतो, त्याची पॉवर पाहतो, त्या ताकदीने इथे पूर्णपणे ताकदशीर गोलंदाजीची आखणी केली जाते. अक्षरशः गंडवले, फसवले, परंतु व्हाईट बॉल. क्या बात आहे. सीएनजी गाडी कधी कधी धशीवर चढत नाही. तुम्ही पाहिलं तो पुढे गेला, लॉफ्ट करायचा होता, पंचाने व्हाईट बॉल दिला पण तो रेफर केलाय. बॉलिंग टीम रिव्ह्यू व्हाईट बॉल चेक करायचं त्यांना. चला पाहूया टीव्ही स्क्रीन ऑन स्क्रीन वरती प्रेक्षक आणि थर्ड अंपायर मच्छिंद्र पाटील. या कसत्या अगदी कौस्तुभ पाटील. आज कौस्तुभची मॅच नसते तर त्याला खूप मजा करायची होती त्यांच्या मित्रांसमेत. कौस्तुभ भेटलाच नाही रोशन आपल्याला, तो डायरेक्टली शेवटची मॅच खेळायला आलाय बघा. बड्डे बॉय आणि आज प्रमोदचा बड्डे. कौस्तुभ पुढे आला, स्टेप आउट त्याने केलं. ऑन स्क्रीनवर संपूर्ण प्रेक्षक आता तो टेलिकास्ट पाहत आहेत. कसत्या अगदी रबडासारखा ताणला, परंतु व्हाईट बॉल. इथे अधिक घोषणा होते. एकनच सांगी कोटा पुढे मार्गस्थ होतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा 19. या खेळाचं पहिलं पूर्वार्ध जारी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अखेरचा चेंडू घेऊन येतो. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. परेश ठाकूर आज की रात परेश ठाकूर के नाम. परेश ठाकूर भरपूर खुश आहे. अपील केली आहे. अंतिम चेंडू होता, पायावरती लागतोय. ऑन साइडला बॉल गेला, तिथे पॉइंट कडे फिल्डर एकच धाव दिलेल्या बॉलवरती लेग बाईट्स. यस, 3 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती परी आणि राधाकृष्ण 11 तोंडरे संघाची एकूण धावसंख्या 20. 5 गडी बाद. 20 वरती 5. आकाश पाटील 0, सूरज पाटील 0, सुनीत 2 वरती आउट झाला. रोशन 6, आदिनाथ पाटील 5 वरती. राकेश आणि कौस्तुभ पाटीलची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. 5 गडी बाद 20 धावा. चला स्पीडली खेळायचंय. खेळाचं पहिलं पूर्वार्ध प्रगती पथावरती आहे आणि पहिल्या पूर्वार्धातील एका चेंडूचा खेळ हा शिल्लक आहे. पाहतो आपण परी 11 साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित साई चषक 2025 पर्व क्रमांक 3. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन. अगदी 21 जानेवारीला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि अगदी 27 जानेवारी पर्यंत या स्पर्धेचा आपल्याला सांगता सोहळा पाहतो आणि त्यानंतर एक चांगला माहोल इथे आपल्याला बनताना पाहायला मिळतो. 6 बॉलचा खेळ बाकी. निलेश ठाकूर बॉलिंग मार्क वरती आलाय. लास्ट ओव्हर 20 वर 5. फायनल अंतिम लढत. अंतिम लढत साठी हे 6 बॉल भरपूर महत्वाचे तोंडरे टीम साठी. कौस्तुभ पाटील प्लेट ऑन. बॅट कट स्टॉप वरती बॉल लागलाय. इथे आपण पाहतोय कॉटन बोल्ट फलंदाज बाद. तिसऱ्यांदा याच अँगल मध्ये तो बाद झालाय. कौस्तुभ निराश आहे कारण आता संघाला त्याची गरज होती, त्याच्या चांगली बॅटिंगची. मात्र कौस्तुभ 3 वेळा 3 सामन्यात तो 0 वरती बाद झालाय.
दोन टीमची धूमधाम पाहतो. धूम धडाकेबाज गोलंदाजीची आखणी, तीक्ष्ण धारदार माणा ज्याच्या जोरावरती धावसंख्येला रोख लागली, परंतु टीम तोंडे संघाकडे सुद्धा मातब्बर गोलंदाजांचा भरणा आहे ज्याच्या जोरावरती टीम दुतुमला रोखण्याचे तंतोतंत प्रयत्न केले जातील. परंतु मॅच, हा सामना, हा मेगा फायनल कोण जिंकणार? हु इज लकी गाईज? मच्छिंद्र पाटील आणि साई पाटील यांचं चित्र तुम्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला पाहताय. मच्छिंद्र पाटील म्हटलं ना, शांतीत क्रांती करणारा माणूस, शांत राहून काटा काढणारा माणूस आहे आणि अनेक लोकांचे काटे काढलेत मच्छिंद्र पाटीलने शांत राहून. नेहमी स्माईल असतो त्याच्या चेहऱ्यावरती, स्माईल त्याची ओळख आहे आणि खुश असतो नेहमी. आणि असे आयोजक भरपूर कमी आम्ही पाहतो या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आता देखील आपण पाहिलं, जो खेळाडू सिरीज जिंकेल त्याला तब्बल 45,000 आहेत आणि एका लकी ड्रॉ प्रेक्षकाला बाईक देखील दिली गेली. भरपूर पारितोषिक असतात या स्पर्धेमध्ये रोशन. अगदी लॉर्ड्स उडता वेळी त्यांनी जाहीर केलं होतं की 45,000 किंवा बाईक, ही भूमिका त्यांची स्पष्ट आहे. ते कोणाच्या कचाट्यात कधीच सापडणार नाहीत. मी तेच म्हटलं, शांत राहून काटा काढणारा माणूस म्हणजे मच्छिंद्र पाटील. 20 वरती 6. ओ व्हाईट बॉल. पीपी प्रितेश पाटील आला बॅटिंगसाठी. प्रितेश 3 बॉल खूप महत्वाचे असतात. पंच किती रिव्ह्यू आहेत टोटल? रिव्ह्यू एंड झालेत, समाप्त होत आहेत. नुकताही व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला होता ना, एक व्हाईट साठी आहे, एक बिमर साठी आणि रनआउट साठी. स्कोअरलेग पंच, तुम्ही मेन पंचांना सांगा मागच्या चेंडूवर काय झालं होतं. कदाचित त्यांना आठवण नसेल, तुम्ही आठवण करून द्या. कधी कधी दुसरे पंच निर्णय देतात, एका पंचाला माहिती नसतं, ते चर्चा करतायत. सल्ला मसलत होणं गरजेचं आहे. सल्ला मसलत चर्चा सदन झाल्यानंतर अगदी संकेतस्थळावरून इथे पुन्हा एकदा निर्णय पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी काहीशी चर्चा साधली जाते, काहीशी नाट्यमय घडामोडी ते घडताना पाहायला मिळते. मेगा फायनलचा सामना अगदी उत्तरार्धामध्ये गरमागरमीचं क्रिकेट असेल, कारण कॉमेंटर बॉक्स मध्ये असतील दत्तजी पाटील सर, आमचे आदर्श, करावे गाव, नवी मुंबई. मागील रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरला होता, त्यामुळे तो रिव्ह्यू समाप्त झालाय. 21 वरती 6. फुलटॉस, बॅटचा स्वीट साऊट ऐकला मिड विकेटला. बॉल मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्टर आहेत. 1 कंप्लीट, 2 पूर्ण झाले आहेत. सिंगल डबलची मॅच सध्या पाहताय. टार्गेट सेट करण्यासाठी तयार. 23 धावा, 2 चेंडूचा खेळ बाकी. तुम्ही पाहतात साई चषक 2025 युवा पर्व नवे पर्व. जबरदस्त स्पर्धा आणि रोमांचक सामना, रोमहर्षक सामना, मेगा फायनल. 5वा बॉल आक्रमकतेने खेळलाय, ऑफ ड्राईव्ह केलंय. एक वेगळीच थ्रो करण्याची आपल्याला पद्धत पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण परेश ठाकूरला पाहतो, कारण फॉर्म्स खूप चांगले आहेत, मनगडी पॉवर आहे, ज्याच्या जोरावरती वेगळ्या शैलीने अगदी अंडरम थ्रो त्याच्या माध्यमातून राहिले. 5 तुफान गर्दी अजूनपर्यंत. हा मैदान खाली राहणार नाही. ही नाईट स्पर्धा आज संपेल, पुन्हा काही दिवसानंतर एक नाईट रजनी येईल. लगातार 3 महिने हा मैदान बुक आहे. प्रेक्षक प्रॅक्टिसला देखील तोंडरे करायला टाइम भेटणार नाही इथे. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. व्हाईट बॉल आणि यावेळी पंचाने व्हाईट बॉल दर्शवलं पुन्हा एकदा. आपण पाहूया शेवटचा बॉल आहे. 25 धावा, टार्गेट सेट चेंडू. राकेश पाटील. प्रवीण षटकारासाठी विजयजी पाटील नगरसेवकांच्या माध्यमातून 500 होते आणि त्यानंतर अतुल शेठ पाटील यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार अगदी 5,578 होते. क्या बात आहे. एका षटकाराला 1,500 रुपये होते. एका षटकाराला कोणत्याच बॅटरने तो मोठा फटका मारला नाहीये. पहिल्यांदा असं आम्ही एका फायनलच्या मॅच मध्ये पाहतो की जिथे एकही षटकार लागला नाही, 1,500 रुपये असताना देखील. क्या बात आहे. 24 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता. एलईडी ऑन असणारे पहा. पुन्हा एकदा संपूर्ण आमच्या आयोजकांचं, आमचे बंधुतुल्य मित्र, सबसे ग्रेट मच्छिंद्र शेठ, दादाजी पाटील, सलाबाद प्रमाणे पुन्हा एकदा आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आपलं शतश आभार. असंच प्रेम असायला हवं. आणि स्टंप, अगदी मॅच कोणी जिंको, स्टंप आपण हाताळायचे नाहीयेत. अगदी 2,000 तुमचे डायरेक्ट कपात. हेलो, ये देखो एलईडी. चला स्टंप कोणी न्यायचे ना प्लीज.
2000 जातील. ते स्टंप नाही 300 रुपयाचे, 1700 तुम्ही मायनस मध्ये जाल. कारण मच्छिंद्र म्हणजे काय, हा बिझनेस माइंडेड आहे. हा दुसरा मोदी आहे तोंडऱ्याचा, नरेंद्र मोदी. हा ते आता ते तिथं ते कॉलम जरा काही करा नाही का, नाही ना त्यांना बरोबर सगळं करा तुम्ही करा, पण आम्हाला काय लावून का. तुम्ही समालोचक अंपायर यांना दिले ना, तुम्हाला 4दा मॅच ऐकायला पुण्य मिळेल. हे चला बाबा, एक खेळाडू कक्ष आहे, कृपया बाहेरचे बसू नका प्लीज, न तर पेनल्टी असेल. नाही तुमचे बसले, जाऊ दे बसू द्या, शेवटची मॅच बसा, फक्त खोड्या करू नका मात्र. बसू द्या, राहू द्या रे, एकामेकाही सामान हात लावते, तुम्हाला काय जाते, आपल्या बापाचं काय जाते. आला शेवटची मॅच आहे, झालं आता, झालं सगळं आला. तुमचे पण बसले होते तेव्हा नाही ऑब्जेक्शन घेतला. चला 28 धावांची गरज, म्हणजे प्रति षटका माग 7 धावांचं इक्वेशन. शेवटचा डाव या स्पर्धेमध्ये दमदार स्पर्धा, एकच वादा मच्छिंद्र दादा. हे देव, अरे काय कशाला बंद केलेली रे, अच्छा डोळ्या येत आहे. चला पहिली जोडी मैदानामध्ये जाईल. पहिला सलामीची जोडी, पहिला जोडा कार्यरत, दाखल, कार्यान्वित, सक्रिय. परेश ठाकूर आणि रोहित घरत. परेश ठाकूर मात्र याच्यावर मात्र याची मेन बॅटिंग आहे. खरं म्हणजे मागच्या सामन्यामध्ये गेल्यानंतर विकेट, कारण त्याला तर विकेट हा म्हणणं गरजेचं आहे, कारण शेवटची मॅच आहे. समोर संघ आहे याच गावातला, जवळजवळ हे मैदान म्हणतो 3 महिने जवळजवळ बुकिंग आहे. हो प्रीमियर लीग आहे, अजून 2 नाईट आहेत त्यांच्या गावात. हा 2 नाईट आहेत. तर विजय शेठ पाटील आमचे अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आणि शेतकरी कामगार दमदार बुलंद आवाज. तोंडरे संघ तुम्ही जर फायनल मारले त्यांच्या तब्येला मार रोख कॅश 5,000 रुपये. आणि हा यस पहिला चेंडू जबरदस्त मारा आदिनाथ पाटील, मागच्या सामन्याचा हिरो. विश्वास पाटील एक दमदार फलंदाज. ज्यावेळी तुम्ही राईट महोदय विकेट तयार. परेश ठाकूर शॉर्ट पिच चेंडू अक्कोटा केले आक्रमण, आणि हा पहिला दमदार स्ट्रोक 4 धावांसाठी. नेत्रदीपक फटका, लावण्य सुंदर, अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय स्ट्रोक 4 धावांसाठी. हे देखो हाफ ट्रॅकर, जबरदस्त टायमिंग, शॉर्ट पिच चेंडू अकोट टप्प्याचा. येस, आणि बघा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद बघा. जरा कॅमेरा मारा जरा प्लीज, संपूर्ण प्रेक्षकांचं दर्शन करूया. आदिना हो केलाय, पुन्हा एकदा जाईल 4 धावांसाठी. दमदार सलग दुसरा चौकार. काय मॅग्निफिशंट बॅटिंग फ्रॉम परेश ठाकूर. हाच तो खरा म्हणजे किडनीमध्ये अडकलेला मुतखड आहे, त्याला पहिल्यांदा बाहेर काढायला पाहिजे, तरच तुमचं पुढचं पिक्चर हे क्लिअर होईल. परेश ठाकूर दुतुम संघाचं हे ट्रम्प कार्ड, दुतुम संघाचा हा दुसरा कोरोना व्हायरस. धाव संख्या झाली 8 धावा. फक्त अतिशय टार्गेट फार कमी आहे, कमीत कमी 41 असताना तर सामना नक्कीच रंगतदार झाला असता. आदिनाथ पाटील याच्यावर केलेलं आक्रमण, काउंटर अटॅक, दमदार सुरुवात. वेल बिगन इट्स हाफ डन. सुरुवात चांगली झालं की अर्ध काम झाल्यासारखं आहे. चला आदिनाथ पाटील संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर. परेश ठाकूर खेळेल सलामीचा फलंदाज. हो बॉलिंग, ग्रेट बॉलिंग, चांगलं कमबॅक, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, थोडासा मात्र अचूक डाबा काढला. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 8 वर. टार्गेट मात्र तुम्हाला फक्त इनमिन 7 धावांचा. प्रति षटकामध्ये 28 धावा कुठायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग. मच्छिंद्र पाटील यांना धन्यवाद देतो. या स्पर्धेमध्ये पुन्हा मोठे 3ऱ्यांदा जोरदार अपील, अप्रतिम डिलिव्हरी, मात्र जबरदस्त. आदिनाथ पाटील भन्नाट चेंडू. 2 चेंडू जर चौकार आले नंतर मात्र अतिशय वेगवान चेंडू.
आदिनाथ पाटील एकाच्याकडे पेस आहे, बाउन्स आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, परंतु परेश ठाकूर हा मात्र सलामीचा फलंदाज अतिशय चला बॉल अजून बाकी आहेत. एक बॉल लास्ट डिलिव्हरी खेळेल परेश ठाकूर. राईट महोदय विकेट. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट का करते का बघूया. बघा 2 धावा, काही गरज नव्हती आणि पहिल्या षटकात तब्बल धावा आल्या. 3 धावा. व्हॉट अ ग्रेट फिनिशिंग. आणि 3 धावा. जिथं 1 धाव तिथं 3 धावा. इसे कहते हैं ओव्हर कॉन्फिडन्स, ज्याला म्हणतात फाजील आत्मविश्वास. चला म्हणजे स्ट्राईक कोणी रोटेट केली तर परेशनी. टोटल धावा झाल्या पहिल्या षटकात, धावा झाल्या 11. म्हणजे पाहिजे अजून फक्त 17 धावांची गरज. बॉल राहिले 18. बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत. चला दुसरा गोलंदाज प्रतीक पाटील. चला प्रतीक पाटील बॉलिंग मार्क तयार. संघाच्या वजनात दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पडलेले वैयक्तिक पहिलं षटक. बॉलमध्ये 18 चेंडूमध्ये कोटाच्या 17 धावांची गरज. टार्गेट फार कमी आहे. शेवटी क्रिकेट आहे, एखादं षटक जरी चांगलं टाईट गेलं तर नक्कीच त्यांचे काम टाईट होईल. पहिला चेंडू तयार. राईट आर्म महोदय विकेट. परेश ठाकूर यांचा हा पुन्हा एकदा चांगला दमदार स्ट्रोक आणि मिळते 4 धावा. दमदार टायमिंग, आपला तुम फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक. शॉर्ट सिलेक्शन बघा, पुरेपूर फायदा उचलला. संघाची धावसंख्या झाली 15 वर. राहिले फक्त 1 मेन. 13 धावांची गरज. उर्वरित बॉल आहेत 17 बॉलमध्ये 13 धावांची गरज. फक्त औपचारिकता बदलवर राहील, कारण परेश ठाकूर जोपर्यंत मैदानावर आहे, कारण तोच मेन बॅट्समन आहे त्यांचे. आणि हा अप्पर कट केलाय. चेंडू जाईल सीमारेषेवर. आणखीन एक चौकार. खरं म्हणजे असा चेंडू वाईट झाला असता, परंतु जाने दो. शॉर्ट पिच चेंडू अक्कोटा बेदा होता, त्याच्यावर केला अप्पर कट. बघा हा वाईट नक्कीच असता. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 19. राहिल्या फक्त 1 मेन. 9 धावा. अतिशय वंगाल सामना, फ्लॉप शो. चला दुसऱ्या क्रमांकात आहे की नाही. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. चला बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म महोदय विकेट. परेश ठाकूर म्हटले जवळजवळ मॅच फिनिश करतो का काय, म्हटले मॅन ऑफ द सिरीजचा प्रबल दावेदार. आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगला चेंडू. जरूर अपील केलं होतं कॉट बिहाइंडचं, परंतु बराच बाहेरून स्क्वेअर कट करायचा होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलेला नाही आहे. फक्त 9 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क तयार. 15 चेंडू. राहिल्या 9 धावा. आणि हा चेंडू गेलाय. वाईड. 1+1 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या 21. राहिल्या फक्त 7 धावांची गरज. बॅटच आहे ना, एकच धाव मिळेल. धावा झाले 20. राहिल्या फक्त 8 धावा. 14 मध्ये 8. राहिले 2 बॉल. 2 balls टू गो इन दी सेकंड ओव्हर. हो राईट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगली डिलिव्हरी. टेक ऑफ झाला चेंडू. आउटसाइड द ऑफ स्टंप. गॅदर केली यष्टिरक्षक. वेल बोल्ड. आणि राहिला शेवटचा बॉल. 13 बॉलमध्ये 8 धावांची गरज. 41 धावा असत्या तर नक्कीच सामना अतिशय रंगतदार उत्कंठावर्धक झाला असता. परेश ठाकूर रनशाईकला उभा आहे, ज्यांना तब्बल कुठल्या 20 धावा 10 चेंडूमध्ये. आणि मिळतील नाही ना, सीमारेषेलगत आहे, प्रोटेक्शन आहे. मिळेल फक्त 1 धाव. आणि षटक संपल्या बघा. 7-12. 12-7. 7 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 12 बॉल्स. म्हणजे राहिलं फक्त 3.5 धावांचे इक्वेशन. चला नवीन गोलंदाज येईल.
या षटकात जवळजवळ सामना फिनिश करते का बघू. रोहित घरत फक्त एक धाव, 2 चेंडूमध्ये 1 धाव. विजयाचे डोळे, विजयाची चाऊल, विजयाच्या बोहळ्यावर जवळ जवळ भैरवनाथ धुतुम संघाचं आजच्या दिवसभरातलं रात्रीमधले एक जबरदस्त प्रदर्शन एक्झिबिशन केलं आणि प्रतिस्पर्धी संघाला सर्वांना लोळवून. चला गोलंदाज साहिल पाटील. चला स्पीडअप करा प्लीज. या स्पर्धेसाठी विशाल पाटील रंगाने बिल्ला 400 चिठ्ठ्या तब्बल लिहिल्यात. त्याला एवढे मास्तर लोक शाळेमध्ये काम नाही करत, तलाठी पण नाही करत. खंदे समर्थक नाही का, बरोबर आहे. आणि हा नेलाय काय, चौका का छक्का काय, 6 रन्स आणि स्कोर इज लेवल. कुठे वेगळा बॉल दिला, जाऊ दे आता काय करणार. आता आत्ते गेले शपूट बाकी, आता काय बॉल बघ मग. आता चला 1 धाव आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स. चला हा धुतुम संघ झालाय अंतिम विजेता, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. विजयाची मुहूर्त मेढ आणि पहिल्या क्रमांकाचा पारदेश पटकावला. भैरवनाथ धुतुम इज द ग्रेट टीम इन दिस टुर्नामेंट. सर्वांना विनंती असेल कृपया जाताना आपापल्या घरी व्यवस्थित जा. चला याच्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन. तर तुम्हाला पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी